विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट 2 मधील नीड ऑफ टीचिंग डिसिप्लिन अर्थात विद्याशाखा अध्यापनाची गरज काय त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. विद्याशाखांच्या अध्यापनाच्या गरजेमध्ये प्रामुख्याने वेस्टर्न सायन्स, मॅथ्स, फिलॉसॉफी इन स्कूल अँड कॉलेज या 3 विषयांचा प्रामुख्याने त्या ठिकाणी 2 स्तरावर विचार करणार आहोत. शालेय स्तरावर या विषयांच्या अध्यापनाची गरज काय आणि महाविद्यालयीन स्तरावर या विषयांच्या अध्यापनाची गरज काय हे आपल्याला बघायचं आहे. विद्याशाखा हा ज्यावेळेस आपण विचार करायला लागलो तर त्यावेळेस विद्याशाखांच्या व्याख्या आपण यापूर्वी अभ्यासलेल्या आहेत. आता त्यातील एक महत्त्वाची विद्याशाखा म्हणजे तत्त्वज्ञान. आता या तत्त्वज्ञान विषयाची, या विद्याशाखेची शालेय स्तरावर अध्यापनाची गरज काय? तत्पूर्वी आपण तत्त्वज्ञान या शब्दाचा विचार करूया. फिलॉसॉफी, फिलस याचा अर्थ लव आणि सॉफिया म्हणजे विस्डम. तत्त्वज्ञान म्हणजे शहाणपणावरचं प्रेम. आपण बऱ्याच वेळा तत्त्वज्ञान या शब्दाचा वापर करत असतो, पण तत्त्वज्ञानाचा इतका सखोल अर्थ हा आपण या ठिकाणी त्याच्या शब्दफोड करून अभ्यासतोय. तत्त्वज्ञान हे मानवी जीवनाचा अर्थ, जीवनाचे प्रयोजन व सार्थकता स्पष्ट करून सांगत असते. एकंदरीत मानवी जीवनाचा म्हणजे तत्त्वज्ञान हा संपूर्ण मानवी जीवनाचा अर्थ म्हणा, प्रयोजन म्हणा आणि सार्थकता म्हणा, थोडक्यात मानवी जीवनाचा जो गाभा आहे त्यात तत्त्वज्ञान समाविष्ट असतं. आता या तत्त्वज्ञानाच्या 3 मुख्य शाखा मानल्या जातात. एक तत्वमीमांसा. याचा जर विचार केला आपण तर तत्वमीमांसा या शब्दातूनच आपल्याला तत्वाची मीमांसा म्हणजे कुठलं तत्व मांडलं जातं तत्वज्ञानात, तर अंतिम सत्याचा विचार केला जातो. मग या अंतिम सत्याचा विचार हा तत्वमीमांसेमध्ये केला जातो. तर ज्ञानमीमांसेमध्ये अर्थात ज्ञानाची मीमांसा, ज्ञानाचं स्वरूप, त्याची निर्मिती, त्याचे प्रकार इत्यादीचा सखोल अभ्यास या तत्त्वज्ञानाच्या दुसऱ्या शाखेत केला जातो. तर तत्त्वज्ञानाची तिसरी शाखा म्हणजे मूल्यमीमांसा. आता आपल्याला मूल्य शब्दावरून लक्षात येईल त्या ठिकाणी की तत्त्वज्ञानामध्ये अंतिम मूल्य, आदर्श मूल्य आणि मूल्यांचा स्वीकार या बाबतीत सखोल अभ्यास आणि त्याचा विचार या मूल्यमीमांसेमध्ये केला जातो. आता तत्त्वज्ञान हा विषय शालेय स्तरावर का अभ्यासायचा? आपण अभ्यासलेलं यापूर्वीच की एक विद्याशाखा म्हणून तत्त्वज्ञान ही सर्व विद्याशाखांची जननी मानली जाते आणि या तत्त्वज्ञानातून अन्य सर्व शाखा, अन्य सर्व विषय, अन्य सर्व उप विद्याशाखा त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. आता हा शालेय स्तरावर तत्त्वज्ञानाच्या अध्यापनाची गरज काय? त्यातला पहिला भाग म्हणजे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास. विद्यार्थ्याचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, नैतिक या सर्व पैलूंनी त्याचा विचार करणं हा तत्त्वज्ञानाचा मुख्य गाभा आहे. विद्यार्थ्यांना मूल्यांचा स्वीकार व सत्य असत्याबाबत मार्गदर्शन. आपण बघितलं 3 मूल्यमीमांसा. हा मूल्य शाळेमध्ये मुलांना ज्यावेळेस मूल्य तासिका म्हणजे मूल्य संवर्धनाच्या बाबतीत जे काही विविध अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर उपक्रम राबवले जातात, तर आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तत्त्वज्ञानच त्यांना त्या ठिकाणी समजावून सांगत असतो किंवा शिकवत असतो. मानवी जीवनात सुख, शांती, समाधान प्राप्त करण्यासाठी तत्त्वज्ञानाची आवश्यकता. विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान ही विद्याशाखा जरी प्रत्यक्षरित्या शालेय अभ्यासक्रमात त्या ठिकाणी समाविष्ट नसली तरी आपण विद्यार्थ्यांना शिकवत असताना भाषा, सामाजिक शास्त्र, गणित, विज्ञान हे विविध विषय शिकवत असतो आणि या विविध विषयातून तत्त्वज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. मग जीवनाचे खरे रहस्य विद्यार्थ्यांनी जाणून घेण्यासाठी तत्त्वज्ञानाची आवश्यकता. विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य वळण लावण्यासाठी तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे. जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा यामुळे समाजामध्ये जे परस्पर संबंध असतात ते सुधारण्यासाठी तत्त्वज्ञानाची आवश्यकता असते. आपण
भाषा विषयात बऱ्याच वेळा जात, धर्म, पंथ, लिंग, भाषा याविषयीचे विविध धडे असतात, कविता असतात आणि ते तत्त्वज्ञान विद्यार्थ्यांना बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य वळण लागेल, एक शिस्त लागेल आणि विद्यार्थ्यांना जीवनाचं खरं रहस्य त्या ठिकाणी जाणून घेण्यास मदत होऊ शकेल. मग शालेय स्तरावर तत्त्वज्ञान विषयाची पुन्हा काय आवश्यकता? तर विद्यार्थ्यांच्या जीवनाचा समग्र व साकल्याने विचार करता येण्यासाठी. जीवन आणि जीवन जगत असताना त्याचा मूळ हेतू यासाठी तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे. ज्ञानाचा जीवनात योग्य ठिकाणी उपयोग करण्यासाठी तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे. आता ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याचा जर दुरुपयोग व्हायला लागला तर ते नक्कीच फिलस प्लस म्हणजे लव विजडम याच्या विरुद्ध कुठेतरी जाईल. म्हणून ज्ञानाचा सदुपयोग, ज्ञानाचा योग्य ठिकाणी उपयोग हे तत्त्वज्ञानाचं त्या ठिकाणी महत्त्वाची बाब आहे. जिज्ञासा निर्मितीसाठी तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना आपण गणित शिकवतो, विद्यार्थ्यांना विज्ञान शिकवतो, सामाजिक शास्त्रातून आपण विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्मिती करत असतो. इतकंच नव्हे तर भाषा विषयातून देखील जिज्ञासा निर्मिती होत असते. जीवनाचा ध्येय निश्चित करण्यासाठी तत्त्वज्ञानाची आवश्यकता असते. प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना ज्यावेळी शालेय स्तरावर विविध विषय शिकवले जातात तिथूनच विद्यार्थ्यांच्या जीवनाचं ध्येय निश्चिती त्या ठिकाणी होत असते आणि विविध विषय हे तत्त्वज्ञान त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवित असतात. संघर्षमय परिस्थितीमध्ये अविचल राहण्यासाठी तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे. इतिहासामध्ये, गणितामध्ये, त्याचबरोबर विज्ञानात थोर तत्त्वचिंतक, त्याचबरोबर शास्त्रज्ञ, गणितज्ञ, विविध लेखक या सगळ्यांकडनं संघर्षमय परिस्थितीमध्ये त्यांचं ज्यावेळेस आपण जीवनचरित्र ऐकतो, वाचतो, त्यावेळेस संघर्षमय परिस्थितीमध्ये अविचल राहण्याची एक प्रकारची प्रेरणा मिळते. हा एक तत्त्वज्ञानाचा भाग आहे. जीवनातील समस्या सोडवण्यासाठी तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या समस्या जीवनात येत असतात, त्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना एक दिशादर्शक, एक दीपस्तंभ म्हणून तत्त्वज्ञान त्या ठिकाणी उपयोगी ठरत असतं. मग जसं शालेय स्तरावर तत्त्वज्ञानाच्या अध्यापनाची गरज आहे, त्याचबरोबर महाविद्यालयीन स्तरावर तत्त्वज्ञानाची अध्यापनाची गरज देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तत्त्वज्ञानाच्या शाखांमध्ये संशोधनाची प्रेरणा मिळण्यासाठी आपण बघतो महाविद्यालयीन स्तरावर तत्त्वज्ञान हा विषय कला शाखेत शिकवला जातो, पण कला शाखेपुरता तत्त्वज्ञान हा इतका संकुचित अर्थ नाही, तर तो प्रत्येक विषय आणि प्रत्येक विषयातला घटक त्यातील असणारं ज्ञान हे तत्त्वज्ञानाच्या मूळ तत्वावर आधारलेलं असतं. मग तत्त्वज्ञानाच्या शाखांमध्ये सखोल संशोधन करून ती प्रेरणा मिळवण्यासाठी जीवनाचं तत्त्वज्ञान निश्चित करण्याचं ही वेळ आता आलेली असते. युवा वर्ग या ठिकाणी तयार होत असतो. महाविद्यालयीन स्तरावर तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाद्वारे विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा देण्यासाठी तत्त्वज्ञानाची गरज आहे, तत्त्वज्ञान अध्यापनाची गरज आहे. जगामध्ये शांतता प्रस्थापित करता येईल, शांततेसाठी जे सहकार्य करतात, कार्य करतात, ज्या संस्था आहेत त्यांचं कार्य जाणून घ्यायचं आणि ती शांतता प्रस्थापित करता येण्यासाठी विद्यार्थ्यांना ज्यावेळेस बाबा आमटे आणि त्यांच्या एकूण कार्यप्रणालीचं त्या ठिकाणी ज्ञान होतं, मग त्या राज्यस्तरीय असो, राष्ट्रीय स्तरावर अशा संस्था आहेत, अशा व्यक्ती आहेत, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील अनेक असे कार्य करणाऱ्या संस्था आहेत, व्यक्ती आहेत की ज्यांच्या कार्याविषयी जाणून घेतलं तर नक्कीच प्रेरणा मिळते आणि प्रेरणा मिळाल्यानंतर विद्यार्थी आपलं स्वतःचं जीवनाचं तत्त्वज्ञान, आदर्श जीवन हे त्या ठिकाणी निश्चित करू शकतात. विविध धर्मग्रंथाचा जर अभ्यास केला तर धर्मामधील तत्त्वज्ञानाचा मूळ गाभा त्या ठिकाणी लक्षात येतो आणि संशोधनामुळे विद्याशाखेचा विकास होत होतो. कारण संशोधन हा शब्द सर्च अगेन अँड अगेन, एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा शोध घेणे आणि त्या ज्ञानात भर टाकणे, त्याला संशोधन आपण म्हणतो. विद्याशाखा हे एक प्रकारचं खळखळता पाण्याचा प्रवाह आहे. तो एका ठिकाणी जर थांबला
तर ते डबकं तयार होईल. आणि ते डबकं होऊ नये यासाठी सातत्याने त्याचा अभ्यास केला गेला पाहिजे, त्यात संशोधन झालं पाहिजे. म्हणून तत्त्वज्ञान हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय. तो विषय जीवन जगण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी, जिज्ञासा निर्मितीसाठी व्यक्तीला प्राथमिक स्तरावर आणि महाविद्यालयीन स्तरावर अतिशय महत्त्वपूर्ण आहे. म्हणून या विद्याशाखाच्या या महत्त्वपूर्ण आणि मूळ असणाऱ्या विद्याशाखेच्या अध्यापनाची गरज ही प्रत्येक व्यक्तीला गेली. आता आपण दुसरी विद्याशाखा ते म्हणजे विज्ञान, या विद्याशाखेचा शालेय स्तरावर त्याच्या अध्यापनाची गरज काय त्याचा विचार करूया. तर विज्ञान विषयाची गोडी लावणे अर्थात अभिरुची निर्माण करणे, यासाठी शालेय स्तरावर लहान मुलं जी असतात, माध्यमिक म्हणजे स्तरावरची जी मुलं असतात, शालेय स्तरावरची मुलं जी असतात, या मुलांना एकदा विज्ञान विषयाची जर गोडी लागली तर वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल. त्या ठिकाणी तो सायंटिफिक ॲटिट्यूड तयार करण्यासाठी विज्ञान विषयाच्या अध्यापनाची गरज आहे. आणि तो प्राथमिक स्तरापासून माध्यमिक स्तरावर अर्थात शालेय स्तरावर आपल्याला विज्ञान विषय तो या कारणासाठी शिकवायचा असतो. सभोवताली अनेक घटना घडत असतात, त्याचा कार्यकारण संबंध विद्यार्थ्यांना स्पष्ट करता आला पाहिजे. आपण बघतो या ठिकाणी की विविध घटना घडतात. मग त्या घटना घडत असताना त्यामागील असणारा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यापेक्षा वैज्ञानिक तत्त्वज्ञान काय हे विद्यार्थ्यांना सांगता आलं पाहिजे. भरती ओटी काय येते त्यामागील असणारे विज्ञान, प्रदूषण आणि प्रदूषणाचा कारणाचा संबंध. विविध ठिकाणी आपण बघतो त्या ठिकाणी की ज्या भौगोलिक घटना घडत असतात, मग भूकंप असेल त्याचं कारण काय, तर ती कारणं विद्यार्थ्यांना समजावून सांगणे, त्याच्या कार्यकारण संबंध स्पष्ट करणे, त्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे आणि परिणामतः विज्ञान विषयाची गोडी लावणे हा मुख्य उद्देश आपल्याला विज्ञान अध्यापनाचा त्या ठिकाणी दिसून येतो. विद्यार्थ्यांना विविध शोधाबद्दल जिज्ञासा निर्माण करणे. विज्ञान विषयाच्या पुस्तकामध्ये आपल्याला विविध संशोधक आणि त्यांनी लावलेले शोध हे या ठिकाणी नमूद केलेले असतात. निसर्ग आणि आपल्या सभोवतालचा नैसर्गिक व सामाजिक वातावरण याबद्दल आवड निर्माण करणे. विद्यार्थ्यांना वृक्षारोपण याबद्दल आवड जर निर्माण झाली तर नक्कीच नैसर्गिक व सामाजिक वातावरण याबद्दल त्यांचे व्यापक दृष्टिकोन त्या ठिकाणी निर्माण होईल. त्यांच्यामध्ये चिकित्सक वृत्ती निर्माण होईल, शोधक वृत्ती निर्माण होईल, त्यांच्या निरीक्षण क्षमतेचा विकास त्या ठिकाणी होईल. विद्यार्थ्यांना ही जिज्ञासा निर्मिती असतं की हे असं का घडतं, या प्रश्नाचं उत्तर म्हणजे शोधक वृत्ती. ती निसर्ग आणि निसर्गाचं निरीक्षण आणि निसर्गाच्या निरीक्षणातून एक चिकित्सक वृत्ती जर निर्माण झाली तर विद्यार्थी त्या बुद्धिवादी जोरावर, चिकित्सक विचारसरणीच्या जोरावर प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी डोळसपणे स्वीकारतील. आणि डोळसपणे स्वीकारणं हे खऱ्या अर्थाने विज्ञानाधिष्ठित समाजाचं एक प्रमुख लक्षण मानलं जातं. जीवनातील समस्या सोडवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा वापर करायचा. जसा तत्त्वज्ञानाचा आपण विचार केला, तत्त्वज्ञान विद्याशाखेचा विचार केला, तसं वैज्ञानिक दृष्टिकोनातून जीवनातील समस्या सोडवण्याचा शास्त्रीय पद्धतीने वापर करणं, भावी व्यावसायिक जीवनाचा पाया भक्कम करण्यासाठी, विज्ञानाद्वारे सामाजिक व सांस्कृतिक बदल घडवून आणण्यासाठी आपल्याला विज्ञान विषयाची अध्यापनाची गरज आहे. फुरसतीच्या वेळेचा सदुपयोग करता येण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांना मिळालेला वेळ हा विविध कारणासाठी योग्य उपयोग, त्याचा सदुपयोग करता आला पाहिजे. पर्यावरणाची काळजी व पर्यावरणाचे संरक्षण हा तर गाभा घटक आहे. आपण एक जबाबदार नागरिक आहोत. मग एक जबाबदार नागरिक या नात्याने प्लॅस्टिकचा वापर कसा केला पाहिजे, किती प्रमाणात केला पाहिजे, त्याचे दुष्परिणाम स्वतः जाणून घेणे आणि समाजाला समजावून सांगणे यासाठी विज्ञान विषयाची आवश्यकता आहे. घरगुती उपकरणं जी असतात त्याची निगा व काळजी घेता येण्यासाठी आणि त्याचबरोबर मानवी जीवन हे समृद्ध कार्यक्षमतेने पार पाडता यावेत यासाठी विज्ञान अध्यापनाची गरज आहे. म्हणजे
विज्ञान अध्यापन यात केवळ आपण तत्त्व नाही शिकवत, एखादा घटक नाही शिकवत, तर आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या वर्तनात हे बदल घडवून आणायचे आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करायचा आहे आणि हा विद्यार्थी शालेय स्तरावरील विज्ञानाधिष्ठित चिकित्सक वृत्तीचा सखोल विचार करणारा आणि एक जबाबदार नागरिक की जो पर्यावरणाची काळजी घेईल आणि पर्यावरणाचं संरक्षण करू शकेल, असं आपल्याला तयार करायचं आहे. मग महाविद्यालयीन स्तरावर या विज्ञान अध्यापनाची गरज काय? तर पदवी स्तरावरील शाखेच्या अभ्यासातून भविष्य आणि भविष्यातील व्यवसाय निवडण्याचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी. विद्यार्थी जर केमिस्ट्री हा विषय शिकत असेल तर तो इंडस्ट्रीमध्ये जाईल. फिजिक्स विषय, बायोलॉजी, बॉटनी, जिओलॉजी या वेगवेगळ्या विषयातून त्याचे मग जिओलॉजीसारखा विषय असेल, अन्य अनेक विषय की जे विज्ञानाशी निगडीत आहे, या विज्ञानाच्या विषयातून तो स्वतःचं भविष्य आणि व्यवसाय त्या ठिकाणी निवडू शकतो. केवळ आपलं भविष्य तो त्या ठिकाणी निवडत नाही, तर विविध शाखांमध्ये संशोधन करेल, त्या ज्ञानात भर टाकेल आणि मानवी जीवन समृद्ध करेल. आतापर्यंत विज्ञानाच्या विकासाची जी वाटचाल सुरू आहे, विषयांची वाटचाल सुरू आहे, या प्रत्येक विषयाला एक जिवंत प्रवाह आहे या ठिकाणी. सर्व जे काही संशोधक असतील, चिकित्सक विचारसरणीच्या ज्या व्यक्ती असतील, त्यांनी आपल्या खारीचा वाटा उचलून त्या संशोधनाच्या माध्यमातून मानवी जीवन समृद्ध केलं आहे. भारतामध्ये विविध प्रगत वैज्ञानिक संस्था आहेत आणि त्या संस्थांमध्ये संशोधन कार्य सुरू आहे. बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर सारखी संस्था असेल, अशा विविध संस्था, या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था यांचं चालणारं कार्य आणि त्यातून प्रेरणा घेऊन, त्याची वैज्ञानिक प्रगतीचा शोध घेऊन त्या आधारे विज्ञान विषयाला समृद्ध कसं करता येईल यासाठी जिज्ञासू वृत्तीचा युवक हा महाविद्यालयीन स्तरातून विज्ञान अध्यापनातून केला जातो. अर्थार्जन, रोजगाराच्या संधी, विज्ञानाच्या विविध शाखांमधील प्रगत ज्ञान मिळवण्यासाठी विज्ञान अध्यापनाची गरज आहे. विज्ञानाच्या अलीकडच्या काळातील विविध संशोधनं झाली आहेत, त्याची माहिती झाली पाहिजे. ज्ञान हे सतत प्रगत होत चाललं आहे, त्याच्यात भर पडत चाललेली आहे. विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये परस्पर संबंध निर्माण झालेला आहे. जीव, भौतिक आणि रसायन, आता या तीन विज्ञानाच्या ज्या प्रमुख शाखा आहेत, या प्रमुख शाखांमध्ये आता विस्तार व्हायला लागलेला आहे. नवनवीन विषय त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागलेले आहेत आणि त्यांचा परस्पर संबंध हा जाणून घेणं हे महाविद्यालयीन स्तरावर विज्ञान अध्यापनाची गरज आहे. वैज्ञानिक क्षेत्रातील देशाच्या गरजा त्या जाणून घेतल्या पाहिजेत, त्या पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे, म्हणून विज्ञान अध्यापनाची गरज आहे. कारण एक युवकच त्या राष्ट्राचं भवितव्य त्या ठिकाणी घडवू शकतो. वैज्ञानिक क्षेत्रातील नेमकी ती गरज काय? आपण बघतो या ठिकाणी की स्टार्टअप हा एक प्रकार आला आहे आणि त्यातून संशोधन आणि संशोधनातून नुसतीच व्यवसाय वृद्धी नाही, तर समाजाला, त्या राष्ट्राला अर्थपूर्णतेकडे, स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करण्यासाठी विज्ञानाची वाटचाल आणि विज्ञान अध्यापनाची गरज आहे. आता जसा विज्ञान अत्यंत महत्त्वपूर्ण विषय, तत्त्वज्ञान हा महत्त्वपूर्ण विषय, तसाच तत्त्वज्ञानाच्या विद्याशाखेतून पहिला विषय कुठला जर बाहेर पडला असेल, कुठली विद्याशाखा जर बाहेर पडली असेल, तर ती गणित आहे. आता हा गणित विषय शालेय स्तरावर जो काही अध्यापन केलं जातं, तर त्याचं काय नेमकी आवश्यकता? तर गणितातील मूलभूत क्रिया, संबोध, तत्वे, संज्ञा इत्यादीचं ज्ञान विद्यार्थ्यांना होण्यासाठी, विद्यार्थ्यांना तर्कशुद्ध विचार करण्यास शिकवणे. गणित हा विषय लॉजिकल थिंकिंग अर्थात तर्कशुद्ध विचार करायला शिकवतो, विश्लेषण करायला शिकवतो. विद्यार्थ्यांमध्ये नीटनेटकेपणा, अचूकता, काटेकोरपणा, नियमितता, नेमकेपणा, विचारातील सुस्पष्टता इत्यादी गुणांचा विकास आपल्याला साधता आला पाहिजे आणि तो गणितातून आपल्याला साधता येतो. गणिताचं एखादं उदाहरण ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांना सोडवायला देतो,
त्यात नीटनेटकेपणा, त्यात अचूकता, त्यात काटेकोरपणा, या सर्व बाबी टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी विकसित होत जातात. विद्यार्थ्यांना गणितातील समस्या सोडवता सोडवता जीवनातील समस्या सोडवण्याची क्षमता प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी गणितातील ज्यावेळेस समस्या सोडवत असतो त्यावेळेस तो टप्प्याटप्प्याने सोडवत असतो. गणित हा विषय, गणितातील गणित, त्यातील सिद्धांत, त्यातील प्रमेय या सोडवण्यापुरता मर्यादित नाही, तर जीवनातील समस्या सोडवण्याची क्षमता त्याची प्राप्त झाली पाहिजे. दैनंदिन व्यवहारामध्ये गणितीय ज्ञानाचा उपयोग करण्याची क्षमता प्राप्त झाली पाहिजे. विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. अंदाज बांधणे, अनुमान करणे ही जीवनोपयोगी कौशल्य जी आहेत ती गणितातून निर्माण होत असतात. म्हणून गणित हा विषय केवळ गणितातील मूलभूत क्रिया, संबोध, तत्वे, संज्ञा एवढंच आपण त्या ठिकाणी शिकवत नाही, तर त्यांच्यामध्ये समस्या निराकरण क्षमता त्या ठिकाणी प्रामुख्याने आणि त्यातील एक सुस्पष्टता, नेमकेपणा, वैचारिक उच्च पातळी त्या ठिकाणी आपल्याला विकसित करता येते. मग महाविद्यालयीन स्तरावर गणित अध्यापनाची काय नेमकी आवश्यकता? तर महाविद्यालयीन स्तरावर जेवढे विषय शिकवले जातात ते विषय हे प्रामुख्याने संशोधन वृत्तीला वाढीस लावण्यासाठी, त्या विषयात ज्ञानाची भर टाकण्यासाठी, ताजतवानं ज्ञानासाठी, विद्यार्थ्यांना गणिताचा उपयोग मानवाचा विकास करून घेण्यासाठी, गणितीय दृष्टिकोन जसा वैज्ञानिक दृष्टिकोन तसा गणितीय दृष्टिकोन आहे तो विकसित होण्यासाठी, गणितामध्ये विविध संस्कृतीचे असणारे योगदान जाणून घेण्यासाठी. उदाहरणार्थ आपण पिरॅमिड, इजिप्तमधलं पिरॅमिड आणि त्या पिरॅमिडमध्ये वापरलं गेलेलं गणित, भूमिती यासारखं ज्ञान जाणून घेण्यासाठी प्रत्येक संस्कृतीमध्ये प्रत्येक विषयाचं काही ना काही योगदान त्या ठिकाणी ते जाणून घेता आलं पाहिजे. गणिताचं उपयोजन व ज्या साधनांमुळे उपयोजन शक्य आहे त्या साधनांचं विद्यार्थ्यांना भान आणून देण्यासाठी गणित अध्यापनाची गरज आहे. त्याचबरोबर गणित हा जो विषय आहे, गणित हा विषय आपल्याला अनेक अनेक पद्धतीने त्या ठिकाणी शिकवता येतो. मग हा गणित विषय विद्यार्थ्यांना ज्यावेळेस शिकवला जातो तर तो गणित विषय शिकवत असताना, तो विज्ञान विषय शिकवत असताना त्याचबरोबर तत्त्वज्ञान या तीन महत्त्वपूर्ण विद्याशाखांचा आपण विचार केला. ही या तीन विद्याशाखा अतिशय महत्त्वपूर्ण आहेत, ज्याद्वारे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो. विद्यार्थी समाजाला उपयुक्त अशा विचारसरणीचा वापर करून मोठं योगदान देऊ शकतात, संशोधन करू शकतात, त्या ज्ञानात भर टाकू शकतात आणि राष्ट्राचा विकास करू शकतात. जर समाज त्या ठिकाणी विकसित झाला तर राष्ट्र विकसित होतं, कारण त्या राष्ट्रातला युवक विकसित तर ते राष्ट्र विकसित, आणि ते राष्ट्र विकसित तर ते राष्ट्र प्रगतीपथावर. म्हणून या तीन विद्याशाखांच्या अध्यापनाची गरज अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्याचा आपण या ठिकाणी विचार केला तर तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि थांबतो.